काँग्रेसच्या बाष्कळ आरोपांचं बिंग अखेर फुटलंय। काँग्रेसनं विद्यार्थ्यांचे खोटे गुण दाखवले। भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी या गुणपत्रिका समोर आणल्यात। सिटी पेपर फुटीचा काँग्रेसचा दावा खोटा ठरलाय। काँग्रेसनं विद्यार्थ्यांचे खोटे गुण दाखवले। भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी या गुणपत्रिका समोर आणलेल्या आहेत। तर काल सीईटी पेपर फुटीचा काँग्रेसनं दावा केला होता। यावरून मोठ्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या। त्यानंतर भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी या सगळ्या संदर्भातील गुणपत्रिका या समोर आणल्या। आशिष नेरळकर या व्यक्तीच्या 2 जुळ्या अपत्यांच्या गुणपत्रिका आता आपण पाहणार आहोत। त्यामुळे एकंदरीतच आशिष नेरळकर यांच्यावरती काँग्रेसनं मंगळवारी पत्रकार परिषद घेत या व्यक्तीच्या 2 जुळ्या अपत्यांना 12वीच्या परीक्षेत अनुक्रमे 51% आणि 56% मिळाले। मात्र सीईटी परीक्षेत 99% गुण मिळाल्याचा दावा केला। काँग्रेसने या मुलांच्या कामगिरीवर संशय व्यक्त केला। मात्र काँग्रेसचा हा दावा खोटा ठरलाय। अवनी आशिष नेरळकर हिला 12वीत 62.63% मिळाले। तर आरुष आशिष नेरळकर याला 12वीच्या परीक्षेत 64.83% मिळाले। लोकांची दिशाभूल करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी दोन्ही मुलांची आणि त्यांच्या पालकांची जाहीर माफी मागावी अशी मागणी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे। 12वी बोर्डाच्या परीक्षेवरचा अभ्यासक्रमाचा फोकस कमी करून उद्दिष्ट गाठण्यासाठी त्यांनी जर सीईटीवर फोकस ठेवला असेल आणि त्याच्यामध्ये त्याला 99% आला असेल तर त्याच्यात चूक काय? आणि म्हणून आज नेरळकर कुटुंबियाला भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलंय। मी हर्षवर्धन सपकाळ आणि बालाजी गाडे यांना मी त्यांचे मार्क मेमो पाठवतो आणि त्यांनी माफी मागावी अशी मागणी मी करतो।